नमस्कार, द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। मुंबईमध्ये कोरोना वाढतोय। मुंबईत 8 कोरोना रुग्ण समोर आलेत। मुंबईचा 7 एस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत। त्यांना इथं दाखल करण्यात आलेलं आहे। या वेळची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मुंबईला पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढण्याचा आपण बघतोय। या ठिकाणी हे रुग्ण वाढत असल्याने मुंबईकरांचं टेन्शन वाढले आणि या कोरोनाचा पुन्हा एकदा स्फोटच म्हणावा लागेल, कारण 8 रुग्ण समोर आले, त्यांच्यावर तातडीने उपचार करणं अतिशय महत्त्वाचं झालं आहे आणि कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। भारतामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे। अशातच सिंगापूर, हाँगकाँग या आशिया देशांमध्ये गेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्हची वाढ झाली आहे। भारतात मागील आठवड्यात 58 रुग्णांची वाढ झाल्याचे समजते आहे। काही रुग्णांमध्ये ताप आणि कोरोनासारखी लक्षणे आढळून आली आहेत। नागरिकांनी देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चाचणी करून घ्यावी। नागरिकांनी देखील घाबरून न जाता सतर्क राहावे। पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 93 झाली आहे। पुण्यात राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या केली। 2025 मध्ये ही हुंड्याची घृणास्पद प्रथा अजितदादांच्या पक्षातील लोक चालवत आहेत। हे अत्यंत लाजिरवाणे आहे। एकीकडे महिलांना लाडकी बहीण म्हणून 1500 द्यायचे आणि त्यांच्या नेत्यांनी हुंड्याची भीक मागायची, हे अत्यंत नीच मानसिकतेचे प्रदर्शन आहे। एरवी चित्रपटात एखादा बोल्ड सीन आला की बंदी आणि कारवाईची मागणी करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आता कुठे आहेत? या प्रकरणी महिला आयोगाने तातडीने कारवाई करावी आणि जनजागृती मोहीम राबवावी, अशी माझी मागणी शालिनी ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून केली आहे। या प्रकरणी कठोर कारवाई झालीच पाहिजे। बीडचा प्रहार होत चालला आहे। बीडची गुन्हेगारी थांबणे गरजेचे आहे। सरपंच संतोष देशमुख 2च्या मार्गावर बीड आहे। काल शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला झालेली मारहाण, त्या बाबतीत महासेनेचे उपाध्यक्ष श्री दिलीप बच्चे नाना यांची सरकारला विनंती केली। बीडवरती लक्ष द्या, असंच चालू राहिले तर महासेना सर्वात मोठे आंदोलन छेडेल। परळी तालुक्यात शिवराज दिवटे यांना अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करून उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, असे निवेदन मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे।